Hi students, today we're going to learn about a new point of the chapter number 10, magnetic field due to electric current. That is, current in a straight and long wire. Current in a straight and long wire. In this point, we have to find out the magnetic field due to a current in a straight and long wire. Using Biot-Savart's law, we can calculate the magnetic field produced by various distributions of current like this. अशा प्रकारचे वेगवेगळे डिस्ट्रीब्युशन असणारे करंटचे डिस्ट्रीब्युशन असणाऱ्या ठिकाणचं मॅग्नेटिक फील्ड आपण बायट-सॅवर्ट्स लॉच्या साहाय्यानं कॅल्क्युलेट करू शकतो. टू फाइंड मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ए करंट इन अ स्ट्रेट अँड लॉंग वायर वी कन्सिडर फिगर 10.16. त्यासाठी आपण काय करणार आहे 10.16 ही फिगर कन्सिडर करणार आहोत. दिस फिगर शोज दॅट मॅग्नेटिक फील्ड डीबी बार दिस फिगर शोज दॅट मॅग्नेटिक फील्ड डीबी बार at point P, which is at a distance r. Perpendicular distance r, and this magnetic field dB bar at point P, which is going into the plane of the paper due to current I, which is passing or flowing through the wire. I हा करंट फ्लो होणाऱ्या वायरमुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड पी पॉईंटचं ज्याची डायरेक्शन असणार आहे इंटू द प्लेन ऑफ द पेपर. त्यासाठी आपण कन्सिडर केलेल्या फिगरमध्ये म्हणजेच फिगर 10.16मध्ये अ वायर हॅविंग लेंथ EL, जी वायर आपण कन्सिडर करणार आहे तिची लेंथ किती असणार आहे EL अँड अ पॉईंट P, आणि त्या P पॉईंट कन्सिडर आपण करणार आहे जो R एवढ्या परपेंडिक्युलर डिस्टन्सवर असणार आहे. आर एवढ्या परपेंडिक्युलर डिस्टन्सवर आहे वायरपासून, आणि त्या ठिकाणचे मॅग्नेटिक फील्ड आपल्याला शोधायचे आहे. त्यामुळे आपण एक लेंथ इलेमेंट DL बार कन्सिडर करणार आहोत. कुठला इलेमेंट कन्सिडर करणार आहे लेंथ इलेमेंट DL बार कन्सिडर करणार आहोत, की ज्याला आयने मल्टिप्लाय केलं तर तो होईल I इंटू DL बार. लेंथ इलेमेंट I इंटू DL बार तो आपण कन्सिडर करणार आहे, जो R एवढ्या डिस्टन्सवर असेल पॉईंट P पासून. जो लेंथ इलेमेंट आपण कन्सिडर करणार आहे तो असणार आहे I इंटू DL बार, जो पॉईंट P पासून R बार स्मॉल R बार एवढ्या डिस्टन्सवर असेल. त्यासाठी जर इक्वेशन 10.31 आपण कन्सिडर केले, पाठीमागे स्टडी केलेलं, युजिंग दॅट इक्वेशन 10.31 मॅग्नेटिक फील्ड DB बार हे ॲट पॉईंट P ड्यू टू द करंट लेंथ इलेमेंट IDL बार बिकम्स, म्हणजे P या ठिकाणी असणारं मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू लेंथ इलेमेंट कुठला आहे I इंटू DL बार. Using equation 10.31, we get the magnetic field dB bar as dB bar is equal to mu 0 upon 4 pi into IDL bar sin theta upon r square. That is equation number 10.34. 10.35. यासाठी dB बारची डायरेक्शन आपल्याला DL बार क्रॉस R बार हा क्रॉस प्रोडक्ट देईल. या ठिकाणी असणाऱ्या मॅग्नेटिक फील्ड DB बारचे डायरेक्शन आपल्याला कोण देईल DL बार क्रॉस R बार. म्हणजे DL बार आणि R बारचं जर आपण क्रॉस प्रोडक्ट घेतला तर त्या क्रॉस प्रोडक्टमुळे मिळणाऱ्या रिझल्टंट वेक्टरची डायरेक्शन ते डायरेक्शन असणार आहे मॅग्नेटिक फील्ड DB बारचे डायरेक्शन, आणि ती डायरेक्शन कशी असेल इनटू द प्लेन ऑफ द पेपर. दॅट इज द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू length element, current length element IDL bar at point P at a distance small r from point P. आता आपल्याला P या ठिकाणी असलेले मॅग्नेटिक फील्ड शोधायचे ड्यू टू ऑल करंट लेंथ इलेमेंट. P या ठिकाणी असणारं
मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ऑल करंट लेंथ एलिमेंट. जसं आपण स्मॉल लेंथ एलिमेंट आयडियल बारसाठी मॅग्नेटिक फील्ड पी या ठिकाणचं शोधलं, ते आपल्याला मिळालं इक्वेशन 10.35. तसं आपल्याला मॅग्नेटिक फील्ड पी या ठिकाणचं शोधायचं आहे ड्यू टू ऑल द करंट लेंथ एलिमेंट. ऑल करंट लेंथ एलिमेंटमुळे असणारे पी या ठिकाणचं मॅग्नेटिक फील्ड आपल्याला शोधायचं असेल तर त्यासाठी आपण we consider point A in the upper half of the infinitely long wire. आणि त्यासाठी आपण इक्वेशन 10.35ला इंटिग्रेट करणार आहोत. आपल्याला पी या ठिकाणी असलेले मॅग्नेटिक फील्ड शोधायचे आहे ड्यू टू ऑल करंट लेंथ एलिमेंट. त्यासाठी ए पॉईंट कन्सिडर केला तर इन द अप्पर हाफ ऑफ द इन्फिनाइटली लॉंग वायर. जी लॉंग वायर इन्फिनाइटली लॉंग वायर आपण कन्सिडर केली, त्याचा जर वरचा अर्धा पार्ट आपण कन्सिडर केला आणि त्या ठिकाणी असणारं मॅग्नेटिक फील्ड पी या ठिकाणी असणारं मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द ऑल करंट लेंथ एलिमेंट इन द अप्पर हाफ ऑफ द इन्फिनाइटली लॉंग वायर. त्यासाठी आपण इक्वेशन 10.35ला इंटिग्रेट करणार आहोत आणि त्यासाठी लिमिट्स आहेत 0 to इन्फिनिटी. इक्वेशन 10.35 जे आपल्याला सिंगल लेंथ एलिमेंट आयडियल बारमुळे मिळणारं मॅग्नेटिक फील्ड पी पॉईंटचं मी देऊन जातं, त्याला जर आपण इंटिग्रेट केलं युजिंग लिमिट्स 0 to इन्फिनिटी तर आपल्याला अप्पर हाफ ऑफ द इन्फिनाइटली लॉंग वायरसाठी असणारं मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉईंट पी मिळणार आहे ड्यू टू all the current length element. Therefore, B is equal to integration of dB bar from limits 0 to infinity is equal to mu 0 upon 4 pi into ideal sin theta upon r square from the limits 0 to infinity. त्यानंतर बी पॉईंट जर आपण कन्सिडर केला तर त्यासाठी असणारे इन द लोअर हाफ ऑफ द वायर मॅग्नेटिक फील्ड ॲट पॉईंट पी ड्यू टू ऑल करंट लेंथ एलिमेंट इन द लोअर हाफ ऑफ द वायर. त्या लॉंग स्ट्रेट वायरच्या लोअर हाफमध्ये असणारं मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू कशामुळे ऑल द करंट लेंथ एलिमेंट. द डायरेक्शन ऑफ दिस फील्ड इज ऑल्सो सेम ॲज दॅट फ्रॉम द अप्पर हाफ. अप्पर हाफमध्ये जे डायरेक्शन आहे तीच डायरेक्शन या लोअर हाफमध्ये असणाऱ्या मॅग्नेटिक फील्डची सुद्धा असणार आहे आणि बाय सिमेट्री दिस मॅग्निट्यूड इज सेम ॲज दॅट फ्रॉम दी अप्पर हाफ. अप्पर हाफमध्ये जे मॅग्निट्यूड आपल्याला मिळाले मॅग्नेटिक फील्डचं तेच मॅग्निट्यूड आपल्याला लोअर हाफमध्ये मिळणार आहे ड्यू टू सिमेट्री. आणि आपण हे दोन्ही ए आणि बी हे जे दोन कॉन्ट्रीब्युशन्स आहेत हे जर आपण एकत्र केले तर आपल्याला पॉईंट पी या ठिकाणी असलेले टोटल मॅग्नेटिक फील्ड मिळेल. आणि ते कसे असेल, पी या ठिकाणी असणारं टोटल मॅग्नेटिक फील्ड युजिंग अँड ॲडिंग दिस कंट्रीब्युशन्स ए अँड बी, ॲडिंग बोथ द कंट्रीब्युशन्स ए अँड बी, द टोटल मॅग्नेटिक फील्ड बी ॲट पॉईंट पी इज कसं असेल ते, तर बी इज इक्वल टू 2 into integration of dB from limits 0 to infinity, which is equal to 2 into mu 0 upon 4 pi into integration of ideal sin theta upon r square from limit 0 to infinity. Equation number 10.36. This equation 10.36 gives us magnetic field, total magnetic field at point P. P या ठिकाणी असणारा टोटल मॅग्नेटिक फील्ड आपल्याला इक्वेशन 10.36 मिळून देईल. बट आर इज इक्वल टू ह्या ठिकाणी जो आपण स्मॉल आर कन्सिडर केला त्या स्मॉल आरची व्हॅल्यू काय आहे, इन स्क्वेअर रूट एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. जर पायथागोरस प्रमेय आपण कन्सिडर केलं तर त्यामध्ये आरची व्हॅल्यू आपल्याला मिळून जाईल इन स्क्वेअर रूट एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर अँड साईन थिटा इज इक्वल टू साईन पाय मायनस थिटा. साईन थिटाची व्हॅल्यू काय असेल, साईन पाय मायनस थिटा, विच इज इक्वल टू स्मॉल आर अपॉन कॅपिटल आर अपॉन स्मॉल आर, विच इज इक्वल टू आर अपॉन इन स्क्वेअर रूट एल स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. इक्वेशन नंबर 10.37. Therefore, B is equal to magnetic field at point P. B is equal to
mu 0 I which is upon 2 pi, which is considered as constant, so taken outside from the integration. Therefore b is equal to mu 0 I upon 2 pi into integration of r dl upon L square in square root L square plus R square into L square plus R square from the limits 0 to infinity. Therefore, B is equal to mu 0 I upon 2 pi into R from limits, mu 0 I upon 2 pi into R into integration of dl upon L square plus R square raised to 3 by 2 from the limits 0 to infinity. Therefore, B is equal to mu 0 I upon 2 pi into R into 1 upon R square. ह्या ठिकाणी न्यूमरेटरचा R हा डिनॉमिनेटरच्या एक R न काय होणार आहे, कॅन्सल होणार आहे आणि शिल्लक राहणार आहे. B इज इक्वल टू mu 0 I upon 2 pi R, equation number 10.38. This equation 10.38, which gives us total magnetic field at point P due to all current length element. This is the magnetic field at point P, which is at a perpendicular distance capital R from the long straight wire. जी लॉंग आणि स्ट्रेट वायर आपण कन्सिडर केली की ज्यामधून फ्लो होणारा करंट कॅपिटल आय असेल आणि त्या लॉंग आणि स्ट्रेट वायरपासून कॅपिटल आर एवढ्या डिस्टन्सवर असणारं टोटल मॅग्नेटिक फील्ड जे आपल्याला इक्वेशन 10.31 देऊन जाते ते आहे बी इज इक्वल टू म्यू 0 आय अपॉन 2 पाय आर. दिस इज ड्यू टू द अप्पर सेमी इन्फानाइट पार्ट. आणि हे जे मॅग्नेटिक फील्ड काय असणार आहे, अप्पर सेमी इन्फानाइट पार्ट अँड द लोअर सेमी इन्फानाइट पार्ट ऑफ द वायर. वरचा सेमी इन्फानाइट पार्ट ऑफ द वायर आणि लोअर सेमी इन्फानाइट पार्ट ऑफ द वायर न मिळून हे मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. दस द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सेमी इन्फानाइट स्ट्रेट वायर. आणि जर आपण मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू सेमी इन्फानाइट स्ट्रेट वायर जर कन्सिडर केलं तर त्यासाठी असणारं मॅग्नेटिक फील्ड असणार आहे इक्वेशन नंबर 10.32ला इक्वेशन नंबर 10.38ला जर आपण 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला काय मिळणार आहे, मॅग्नेटिक फील्ड बी ड्यू टू सेमी इन्फानाइट स्ट्रेट वायर. सेमी इन्फानाइट मीन्स अप हाफ ऑफ द इन्फानाइट स्ट्रेट वायर. दॅट इज बी इज इक्वल टू म्यू 0 I upon 4 pi R, equation number 10.39. Equations 10.38 and 10.39. This two equation 10.38 and 10.39. This two equation shows that magnetic field B, this magnetic field B is inversely proportional to the, this magnetic field B is inversely proportional to the R, which is the distance from the wire. This R is the distance from the wire, perpendicular distance from the wire, long straight wire. So magnetic field B is inversely proportional to the distance R of the wire. That is our point, magnetic field due to a long straight wire which carries current I, and magnetic field at point P which is at a perpendicular distance capital R from the long straight wire. So student, in the next video we will see our next point.